सन 2025-26च्या करारामध्ये आम्ही करार श्रीराम जवाहरला केला. गेली 19 वर्ष आम्ही श्रीराम जवाहरच्या विश्वासाअर्थात किंवा त्यांनी दिलेले सर्व बिले व्यवस्थिशीर व्यवहार केल्यामुळे आम्ही 25-26लाही तसाच करार केला. आमचे तोडणी वाहतुकीची बिले वेळेत मिळतील अशी आम्हाला अपेक्षा होती. पण काही कारणास्तव त्यांचा करार मोडला गेला. करार मोडल्यामुळं आमचे बिलं पेंडिंग झाली. पण करार दुसऱ्या कारखाना होईल, मग बिल मिळेल असं आम्हाला वेळोवेळी सांगण्यात आलं. परंतु करारही झाला नाही आणि आमचं बिलही मिळालं नाही. आणि जवाहरला वेळोवेळी सांगून जवाहरने बी आमची पहिल्या व्यवहार चांगले केले, परंतु आत्ता वेळोवेळी वेळ काढूपणा करत आहे. आमचं प्रशासन साखरायुक्त असेल किंवा मंत्री गण असेल किंवा बाकी आमचं हे प्रशासन हे बी आमच्याबरोबर आहे. हे बी प्रयत्न करत आहेत की बाकी माध्यमातून करायचा. परंतु काही अडचणी येत आहेत. तर त्या अडचणीमुळे आमचे करार होत नाहीत, पेमेंट आम्हाला मिळत नाही. तर आमचं सगळ्यांना विरोधक असेल किंवा सगळ्या प्रशासनाला सरकारपर्यंत एकच मागणी आहे की बाबांनो, आम्ही शेतकरी आहे, आम्ही कामगार बी आहे आणि आम्ही वाहन मालक बी आहे. आमचे पैसे कुठल्याही पद्धतीने द्यावं. आम्ही आज गळफास किंवा आत्महत्या करायची आमच्यावर वेळ आलेली आहे. यात कुठल्याही प्रकारचं राजकारण विरोधक असेल तर विरोधकांनी घ्यावा, कारखाना चालवावा. आता प्रशासन जे आता कुठेला येऊन करार करत आहे, पण त्याला तुम्ही अडचण देताय, त्या अडचणी देऊ नका. प्रशासनाने किंवा सरकारने याच्यावर थोडंसं लक्ष घालावं आणि जे कोण अडचण देत आहेत त्यांना आमचं आव्हान आहे सगळ्या वाहन मालकांकडे, बाबा अडचण देऊ नका, आमचे पैसे मिळू द्या. आम्ही पाक उपासमारीवर आलेलो आहे. तर आमचे पैसे वेळेत मिळावे, सगळ्यांनी सहकार्य करावं हीच आमची सर्व प्रशासन व अधिकाऱ्यांना विनंती आहे. सगळं झालेलं आहे, तर लोकांनी बी आमच्या वाहन मालकांनी व्याजाने पैसे काढून, कोणी सोने तारण काढून लुटवायला पैसे दिले. आता त्यांचे पैसे नाही दिले तर दिलेले 5-10 लाख बी बुडणार आहेत. व्याजाने दिलेले पैसे द्यावे लागणार आहेत. वरून कारखान्याने लेट दिलं तर त्याचाही आम्हाला फायदा होणार नाही. आम्हाला आता ह्यातनं बाहेर निघायचं म्हणलं तर आम्हाला पर्याय नाही. आम्ही 2 महिने वेळ काढूपाना केलेला आहे, वेळ दिलेली आहे, आम्ही थांबलेलो आहे. परंतु आमच्याकडे आता वेळ नाही, यातली कुणाचीच मानसिकता नाही थांबण्याची. आम्हाला जर हे पैसे नाहीत मिळले तर आम्हाला शनिवारी उपोषण धरल्याशिवाय पर्याय नाही. आम्हाला जवाहरच्या दारात जाऊन आम्हाला आमचा मार्ग काढावा लागेल. कुणीही आम्हाला पैशाचं नाटक होत नाही, तर पैसेच आमचे बुडणार आहेत. तर आम्हाला दुसरा पर्याय नाही. आम्हाला जवाहरकडे जाऊन उपोषण करूनच ते पैसे घ्यावे लागणार आहेत. हाच आमच्याकडे एक मार्ग आहे. ते आहे की पेमेंट ऊस तोडणी वाहतुकीचं पेमेंट न मिळाल्यामुळे पहिल्यांदा ॲडव्हान्स म्हणून लेबरला 10-10 लाख रुपये लोकांनी दिलेत. सोनं गहाण ठेवणे किंवा उसने घेणे किंवा व्याजाने घेणे. कारण कारखान्याचे आपले बिलं टायमिंगला मिळतील म्हणून. परंतु हे टायमिंगला बिल न मिळाल्यामुळे वाहन मालक इतका अडचणीत आहे सध्या, की जर त्यांनी 4-5 दिवसात लेबरला पेमेंट जर नाही दिले राहिलेले, तर लेबर येणार नाही आणि त्याला आत्मदहन करावं लागेल.